जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण 7व्या दशकातील 7वा समास काल सुरू केला। शिष्य श्रोता सद्गुरूंना प्रामुख्याने विचारतोय आता की ज्याची उपासनाच करता येत नाही त्याची उपासना कशी करायची, ज्याची कल्पनाच करता येत नाही त्याची कल्पना कशी करायची, ज्याला नाम नाही रूप नाही त्याबद्दलचा अनुभव कसा घ्यायचा। परब्रह्माबद्दल शिष्याचे हे प्रश्न आहेत। साधन प्रतिष्ठा असा हा समास आहे। शिष्यानं अनेक प्रकारांनी हा प्रश्न सद्गुरूंना विचारला। सद्गुरू आता उत्तराकडे वळले। एक गोष्ट निश्चित आहे की ब्रह्माबद्दलचं जे वर्णन शिष्यानं केलेलं आहे ते काही चुकीचं नाही, पण शिष्य अनुभवामध्ये नसल्यामुळे त्याला हे प्रश्न पडलेले आहेत। अनुभवाच्या खुणा अनुभवी जाणती असा परमार्थाचा विषय आहे आणि अनुभव असलेले सद्गुरू आहेत। त्यामुळे पहिली गोष्ट जर कोणती महत्त्वाची असेल तर ती म्हणजे सद्गुरू वचनावरती विश्वास। अगोदरच्या समासात सुद्धा जेव्हा शिष्यानं प्रश्न उपस्थित केला की शुक वामदेव एवढेच मुक्त झाले, बाकीचे कशावरून झाले, तर तिथे सुद्धा सद्गुरूंनी विश्वासाचं महत्त्वच सांगितलं। जर असं मानलं की फक्त शुक वामदेवच मुक्त झाले तर मग वेदांना खोटं म्हणावं लागेल, संतांच्या साधूंच्या ऋषीमुनींच्या प्रचितीला खोटं म्हणावं लागेल। आत्मज्ञानी आजपर्यंत होत आहेत, पुढेही होतील, हे सद्गुरू शिष्याला पटवून देत आहेत। शिष्याचे प्रश्न थांबत नाहीत, कारण परब्रह्माचं वर्णन करायला गेलं की नकारात्मक दृष्टीनं ते वर्णन करावं लागतं। निर्गुण, निर्विकार, निर्विकल्प, निरालंब इत्यादी इत्यादी हे वर्णन तरी का करावं लागतं? कारण आपण विकारांमध्ये आहोत म्हणून, आपण सगुणामध्ये आहोत म्हणून ते निर्गुण आहे हे सांगावं लागतं। इथे काही नाही हे का सांगावं लागेल? कारण आपण इथे आहोत म्हणून। जर कोणीच नसेल तर सांगण्याचीही वेळ येणार नाही। तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे। आपण देहभावामध्ये आहोत म्हणून ब्रह्म वर्णनात्मक पद्धतीनं जेव्हा मांडलं जातं त्यावेळी तिथं मग कल्पना शिरू शकत नाही, तिथे गुण नाहीत किंवा त्याला कशाची उपमा देता येत नाही, त्याची कल्पना किंवा त्याचं चिंतन करता येत नाही। अशा गोष्टींनी ते वर्णन करावं लागतं। म्हणून प्रश्न उपस्थित होतो की मग उपासना नेमकी करायची कशी? जर करताच येणार नसेल तर उपासना करण्याला काय अर्थ आहे? असं विचारत विचारत शेवटी शिष्य इथंपर्यंत आला की असं वाटतं चिंतन सोडूनच द्यावं, अनुसंधान ध्यान सोडूनच द्यावं। पण ते सोडलं की समर्थांच्या भाषेत तरी मागू ते पडावे महासंशयी असा प्रकार होतो। देहभाव वाढतच जातो, दृढ होत जातो। आता हा प्रश्न सोडवण्यासाठी सद्गुरू काय उपदेश करतायत पाहूया। सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान। सद्गुरूंनी आपल्या उपदेशाचा रोख पहिल्यांदा मनाकडे वळवला। एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कोणत्याही पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला की तो आपल्या मनामध्येच झालेला असतो। तो प्रश्न बुद्धीचा आधार घेईल, चित्ताचा आधार घेईल, पण प्रगट होताना तो मनाच्याच अंगानं प्रगट होतो। मनाचं साधन आहे संकल्प विकल्प शब्द। निशब्द स्थितीत गेल्याशिवाय मनापलीकडील अवस्था मुळात उपभोगताच येणार नाही। म्हणून उत्तराच्या सुरुवातीला सद्गुरू पहिल्यांदा मनाकडे वळलेले आहेत। सवे लाविता सवे पडे असं त्यांचं म्हणणं आहे। सद्गुरू सांगतायत की आपण मनाला जशी सवय लावावी तशा सवयीमध्ये मन जातं। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक वाक्य वारंवार आठवतं, जन्मोजन्मीच्या देहाच्या सहवासामुळं देहबुद्धी दृढ झाली आहे। नामाचा सहवास केला
तर आत्मबुद्धी दृढ होईल. पण नाम तशा पद्धतीनं घेतलं मात्र पाहिजे. आपण आत्मा आहोत आणि आत्मस्वरूपाचं नाम हे प्रतीक आहे, अशा पद्धतीनं नाम घेणं अपेक्षित आहे. राम म्हणता रामची होईजे. का बरं? कारण तो रामच आपल्या आत आहे, किंबहुना आपणच राम आहोत असा भाव प्रत्येक नामामध्ये असणं आवश्यक आहे. हा काय आहे? हा मनाच्या सवयीचा अभ्यास तर आहे, जे समर्थ इथे सांगतायत. सवे लाविता सवे पडे. आता शिष्यानं असा तर्क इथे काढायचा नाही की अहो, आत्मा कल्पनेत बसत नाही, तर मी आत्मा आहे ही कल्पना कशी करायची? या तर्कामुळेच शिष्य अडचणीत आलेला आहे. श्री महाराजांच्या बाबतीत आणखी एक उदाहरण पूर्वी आपण दिलेलं पहा. श्री महाराज म्हणतात, गणित सोडवण्याच्या आधी आपण क्ष गृहीत धरतो. आता तो गृहीत धरला की गणिताच्या पद्धतीनं शेवटी क्ष काय आहे हे कळून येतं. कोणी जर म्हटलं की गृहीतच मी धरणार नाही, तर क्षची किंमतही काढता येणार नाही. तशातलाच इथे प्रकार आहे. हा क्ष गृहीत धरायला विश्वास आधी ठेवावा लागतो. ऐक सच्शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचिनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, या नाव सच्शिष्य. ही शिष्याची लक्षणात्मक व्याख्याच समर्थांनी केलेली आहे. तर सद्गुरू सांगतायत की आधी मनाला सवय लावणं गरजेचं आहे. योग्य ती याचाच अर्थ मनाला अमनाच्या दिशेनं नेणारी सवय. मनाचा गुण आपण पूर्वी पाहिलाय पहा. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. विषयाकडं मनाला नेलं तर ते विषयाला धरणार आणि आपल्याला बंधनात पाडणार. बंधनात म्हणजे देहबुद्धीमध्ये किंवा जन्ममरणाच्या वासनेच्या बंधनामध्ये. पण त्याच मनाला जर आत्मस्वरूपाकडे वळवलं तर मात्र तेच मन आपल्या मोक्षाला कारणीभूत ठरणार. समर्थ म्हणतायत, अशाच पद्धतीनं आत्मस्वरूप कळून येतं. काय करावं लागेल? मनाला आधी सवय करावी लागेल अभ्यासाची. आणि पुढे त्यांनी अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरला, नित्यानित्य विचारे घडे समाधान. हे कुणी करायचं आहे? मनानंच तर करायचं आहे. हीच सवय सद्गुरू शिष्याला लावतात. नित्य काय आहे? आत्मस्वरूप. अनित्य काय आहे? तू जे स्वतःला देह समजतोस, बुद्धी समजतोस, मन समजतोस, हा तुझा भावच मुळात अनित्य आहे. हेच आपल्या अज्ञानाचं मूळ आहे. एखाद्या झाडाला विषारी काटे असतात किंवा विषारी फळे असतात, पण ती फळे तोडली म्हणजे झाड मरत नाही. फांद्या तोडल्या तरी झाड मरत नाही. पुन्हा फुटते आणि त्या झाडाला विषारी फळे किंवा काटेच येतात. पण जर मुळावरती घाव घातला, मुळासकट त्याला उपटून काढलं, तर मात्र झाड मरतं. मग आता त्याला विषारी काटे किंवा फळे येणार नाहीत. तसंच देहभावाचं मूळ आपल्या या अज्ञानाच्या बुडाशी आहे. तिथंच घाव घालणं गरजेचं आहे आणि तो चिंतनानं, मननानं घालायचा आहे. मनाला या चिंतनाची सवय लावली गेली पाहिजे की आपण म्हणजे देह नाही, आपण म्हणजे मन नाही, आपण म्हणजे बुद्धी नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत, परब्रह्मच आहोत. हा आपला समज नाही आहे, हाच सद्गुरूंचा आपल्याला उपदेश आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूचे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. हे सद्गुरूंनीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता त्या बाबतीत शंका बाळगण्याचं कारण नाही. एक शंका बाळगली की अनंत शंकांना वाव फुटतो आणि मग साधक केवळ शंकांमध्येच राहतो. पहिली पायरी आहे निशंक होणं. निशंकपणानं, पूर्ण विश्वासानं सद्गुरू वचनावरती भरवसा ठेवून साधन मार्गाचा ध्यास धरणं ही सुरुवात आहे. जेव्हा समर्थ म्हणतात सवे लाविता सवे पडे, म्हणजे ते विश्वासाला सांगतायत, श्रद्धेला सांगतायत, भक्तीला सांगतायत, साधन मार्गाला सांगतायत की ज्या मार्गावरती मनानं आपल्याला दृढतेनं राहायचं आहे. मन एकदा त्या वाटेवरती ठेवण्याचा अभ्यास केला की त्याच वाटेवर
आत्मवस्तूची प्राप्ती होते इथपर्यंत समर्थ सांगतात. सवे पडता वस्तू आतुडे. ही वस्तू म्हणजेच आपला आत्मा, आपलं आत्मस्वरूप. पण रस्त्यावरती मात्र कायम सारासार विचार धरून ठेवला पाहिजे, हे महत्त्वाचं तथ्य समर्थांनी मांडलं. नित्यानित्य विचारे घडे समाधान, अन्यथा समाधान प्राप्त होणार नाही. हे तसंच आहे की समजा आपण पंढरपूरच्या वाटेवर आलो आणि कुणी समजलं की आपलं आता काम झालं. अहो, पण पंढरपूरच्या वाटेवर येऊन पंढरपूर येत नाही. पंढरपूर येण्यासाठी त्या वाटेवरून चालत राहावं लागतं. एक एक पाऊल टाकत नित्यानं जर चालत राहिलो तर कालांतरानं पंढरपूर येतं. साधना मार्गाच्या बाबतीतही असंच आहे. म्हणून समर्थ शब्द वापरतायत, सवय लाविता सवय पडे. सवय लावणं गरजेचं आहे साधनेची. सवय लावणं गरजेचं आहे नित्यानित्य विचाराची. आणि ती सवय लावल्यानंतर त्या विचारांमध्ये पावलं टाकत टाकत पुढे जायचं आहे. पावलं टाकत गेल्यानंतर कालांतरानं मुक्काम येतो. तसं कालांतरानं आत्मवस्तूची प्राप्ती होते. आत्मवस्तूची प्राप्ती झाल्यानंतरचे ते अनुभवात्मक उच्चार आहेत वेदांचे, की ते निर्गुण आहे, ते निर्विकार आहे, ते निःशब्द आहे, ते निर्विकल्प आहे, निरालंब आहे, इत्यादी इत्यादी. ते उच्चार वेदांनी आत्मस्वरूप झाल्यानंतर काढलेले आहेत. त्याच उच्चारांना प्रमाण मानून अहो जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना कशी करणार, अहो जे वर्णनातीत आहे त्याच्याबद्दल नाम कसं घेणार, ज्याची उपासनाच करता येत नाही त्याची उपासना कशी करणार, असे तर्क काढता येत नाहीत. आधी त्या मुक्कामाला पोहोचावं आणि त्या अनुभवामध्ये स्वतःला विसरावं, तर त्या स्थितीमध्ये काय आहे ते कळून येईल. जोपर्यंत आपण द्वैतात आहे तोपर्यंत अद्वैताबद्दलचे तर्क लावून तिथे पोहोचणंच शक्य नाही आहे. अशा निष्कर्षापर्यंत कसं येता येईल? आपण द्वैतात आहोत ना, तर आपण जसे विषयात गुंततो तसं साधनेत गुंतायला काय हरकत आहे? साधनेत जर गुंतलो तर ती साधना आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत निश्चित घेऊन जाईल, हे समर्थ आपल्याला सांगतायत. आता पंढरपूरला आपण चाललोय. पंढरपुरात काय आहे म्हणून आपण तिथे जातो? अर्थातच पांडुरंग उभा आहे म्हणून जातो. मग पांडुरंग कोण आहे? परमात्मा आहे. आता परमात्मा कोण आहे? या व्याख्यांमध्ये आपण शिरलो तर शेवटी निर्गुणत्वाकडेच जाती व्याख्या. परमात्म तत्व निर्गुणच आहे. मग जर आपण असा तर्क लावला पंढरपूरला पोहोचण्याच्या आधीच की अहो तो तर निर्गुण आहे, मग त्याच्यापर्यंत कसं पोहोचता येईल? निर्गुणच जर असेल तर आपण जाणं किंवा तो मिळणं ही गोष्ट तरी कशी संभवते? तर ते योग्य ठरणार नाही. परमात्मा पांडुरंगाचं निर्गुणत्व पांडुरंग भेटल्यावरच कळेल, पण तो भेटण्यासाठी पंढरीची वाट चालावी लागेल. तसं साधनेच्या बाबतीत आहे. कारण आपण देहभावावरती आहोत. आपण देहभावावरती नसतोच तर साधनेचं प्रयोजनही नसतं. पण आपण देहभावावर आहोत, त्यामुळं आपल्या परीनं आपण पावलं टाकावीत आणि आत्मस्वरूपापर्यंत पोहोचावं. ती वाट दाखवणारे सद्गुरू तिथे असावे लागतात. ती वाट शिकवणारे सद्गुरू तिथे असावे लागतात. तरच हे घडू शकतं. समर्थ म्हणतायत की आत्मवस्तू मिळते, प्राप्त होते आणि त्यानंतरच समाधान प्राप्त होते. पण त्यासाठी मनाला सवय लावावी लागते. मनाच्या या गुणाचा वापर करून घ्यावा की त्याला जी सवय लावली जाते ती सवय त्याला लागते. आपण लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो पहा, लहान मुले मातीच्या गोळ्यासारखी असतात. जसा आकार द्यावा तशी घडतात. आपल्या मनाच्या बाबतीत काय वेगळं आहे? तेच तर आहे. कोणाचंही मन वेगळं नाही. खरं म्हणजे मन परमात्म्याचा प्रकर्षच आहे. मन नष्ट झाल्यानंतर मनच शुद्ध होतं आणि परमात्म स्वरूप तिथे प्रगट होतं. भगवान तर स्पष्ट म्हणतात की आकारावं हे मन माझीच विभूती आहे. पण आपला तसा अनुभव नाही, कारण ज्याचं त्याचं मन गुणदोषांनी व्यापून गेलेलं आहे.
संस्कारांमुळे मलिन झालेलं आहे. त्या संस्कारांची सवय लागली म्हणून ते मलिन होत गेलेलं आहे. समर्थ म्हणतायत, आता उलटे संस्कार करा. उलटे म्हणजेच आत्मस्वरूपाचे संस्कार करा, म्हणजे आपोआप ते त्या वाटेवरती जाईल. सारासार विचारालाही धरलं की आपोआप आत्मवस्तूची प्राप्ती होईल आणि समाधान पदरात पडेल. हे मात्र जाणून बुजून करणं आवश्यक आहे. जर आपण म्हटलं की मी पंढरपूरच्या वाटेवरती जाईन पण त्याच दिशेनं चालत राहीन, असं काही नाही. मला समजा वाटलं की डावीकडे जावं, शेतात घुसावं, तर तिकडेच चालत राहीन. मला समजा वाटलं की उजवीकडे जावं, तिकडेच चालत राहावं, तर त्याच दिशेला चालत राहीन. वाटेवर मी आहे पंढरपूरच्या, पण माझ्या मनाला येईल तिकडे मी जात राहीन. तर कसं चालेल? ज्या दिशेला पंढरपूर आहे त्या दिशेलाच पावले पडली तर उपयोग आहे. आणि हेच काम विवेकाचं आहे. विवेकच नसेल तर त्या मार्गक्रमणाला काहीही अर्थ नाही. श्री महाराज पण पहा, वारंवार आचरणाचं महत्त्व सांगतात की नीतीनं राहा, आचरण शुद्ध ठेवा. नाहीतर इकडे महाराजांची सेवा करायची, नामस्मरण भरपूर करायचं, पण दुसरीकडे लाच खायची, लोकांना फसवायचं, लुबाडायचं, अपमान करायचे. अशाने भगवत प्राप्ती होत नाही. आचरणाचं बळ त्या ठिकाणी नसेल तर उपासनेला ताकदच मुळात येत नाही. श्री महाराज म्हणतात, तुम्ही कसंही नाम घ्या ते वाया जात नाही, पण जो आचरणाला सांभाळून नाम घेईल त्याला त्याची प्रचिती लवकर येईल. श्री महाराजांना हेच सुचवायचं आहे की विवेकानं तुम्ही भगवंताच्या वाटेवरती राहा. आणि हा विवेक प्रयत्नपूर्वक जपावा लागतो. आचरण तर पहिली पायरी झाली. आता चोरी करू नये, कुणाला फसवू नये, ह्या तर अगदी प्राथमिक गोष्टी झाल्या. पण त्याच साधल्या म्हणजे तो काही भगवत प्राप्तीच्या मार्गावरील साधक नव्हे. प्रामाणिकपणे प्रपंच करणारे पुष्कळ आहेत, पण ते साधक नव्हेत. म्हणून समर्थांनी नित्यानित्य विचार इथे सांगितला. तिथे साधनेला सुरुवात होते. नित्य आणि अनित्य हा उपदेश सद्गुरू करतात. ते सांगतात की नित्य स्वरूप असलेला आत्मा हे तुझं खरं स्वरूप आहे, तोच तू आहेस, आणि त्या व्यतिरिक्तचं सर्व अनित्य आहे. आता या विचाराला धरणं म्हणजे विवेकाला धरणं, आणि त्याला धरून वाट चालणं म्हणजे नेमकी पांडुरंगाच्या दिशेने चाल ठेवणं, पंढरपूरच्या दिशेने चालत राहणं. समर्थ म्हणतायत, वस्तुचिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण. आपण स्वतः देहामध्ये असताना, देहभावामध्ये द्वैतामध्ये असताना अद्वैतातील तर्क वापरून जर उपासना बाजूला ठेवली, जर चिंतन सोडून दिलं, तर मग हाताला काहीच येणार नाही. मन शून्यत्वाकडे जाईल, पण शून्यत्वात गेल्यानंतर चिंतन तिथे नसल्यामुळं मग ते संभ्रमात पडेल की नेमके आपण कोण. आणि असे संभ्रमात पडलेले पुष्कळ योगी होऊन गेलेले आहेत, ज्यांनी शून्यावस्थेलाच शेवटची पायरी मानलेलं आहे. पण सद्गुरू चिंतन करायला शिकवतात. तू कोण आहेस हे स्पष्टच त्यांनी प्रवासाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की तू ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस. याचा अगदी समजेल अशा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की पंढरपूरला जायचं आहे आणि तिथे विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. तर आता तो बोध, तो विचार, ते चिंतन मनाशी घट्ट धरलं पाहिजे. म्हणजे वाटेत आपण कितीही हरवलो, इकडे तिकडे गेलो, तरी आपल्याला विचारून का होईना पंढरपूरला पोचता येईल. कारण आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की इथे जायचं आहे. जर चिंतनच ठेवलं नाही, नित्यानित्य विचारच बाळगला नाही, तर मात्र शून्यत्व येईल, पण तिथे संदेह निर्माण होईल. शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण. म्हणून विवेकाला दृढ धरणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना. अहंकार काही केल्या जात नाही, ओसरत नाही. म्हणूनच विवेकाला घट्ट धरून ठेवावं.
आणि ज्ञानानं प्रपंच बाजूला सारावा. आता इथलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही. आत्मज्ञानानं तर प्रपंच बाजूला जातोच जातो, पण अजून शिष्य आत्मज्ञानापर्यंत पोचलेला नाही. तो अजून साधनेच्या प्रक्रियेमध्ये आहे, वाटेवरती आहे पंढरपूरच्या. सद्गुरू सांगतायत, ज्ञानानं प्रपंच बाजूला सार. याचा अर्थ शाश्वत आणि अशाश्वततेचा बोध जवळ बाळग. देह असल्यामुळे तो कर्मांमध्ये अडकतो, तो भोगांमध्ये सापडतो. त्याला प्रारब्ध आहे, त्याला कर्मभोग आहेत. हे सर्व करत असताना, या सगळ्यातून देह जात असताना आपण देह नाही हा जर विवेक जवळ ठेवला तर प्रपंच बाजूला सारता येतो. असं करत राहणं म्हणजे ज्ञानानं प्रपंच बाजूला सारत राहणं. ही कायमस्वरूपी करण्याची प्रक्रिया आहे, सततची करायची प्रक्रिया आहे. एकदा मनात आपण ठरवलं की तशीच वृत्ती आपली राहत नाही, ही अडचण आहे. म्हणून वारंवार आपल्याला समज द्यावी लागते की आपण कोण आहे आणि आपण यामध्ये लिप्त होणार नाही, आपण यामध्ये अडकणार नाही. हा अभ्यास करण्यासाठी सद्गुरू काही युक्त्या सांगतात की मी रामाचा आहे असं म्हणावं, मी माझ्या सद्गुरूंचा आहे असं म्हणावं, मी भगवंताच्या नामाचा आहे असं म्हणावं. येन केन प्रकारेण ज्ञानाचा हात धरून प्रपंचाला बाजूला सारत राहावं. ज्ञानाचा म्हणजेच आपल्या स्वरूपाचा हात धरून, आपण कोण आहे याचा विवेक धरून प्रपंचाला बाजूला सारत राहावं. कारण अहंकार ही अशी गोष्ट आहे की जी अत्यंत चिवट आहे, जाता जात नाही. त्याचा त्याग करावा तर तो काही केल्या ओसरत नाही. म्हणून करायला जाण्याचा कर्ता भावच तिथे नसावा, हे समर्थांना सुचवायचं आहे. आपण आपल्या अनुसंधानात असावं, साधनेत असावं. घडायचं ते घडून जातं. जसं आपण नावेमध्ये बसलोय आणि नाव वल्हवतोय, नाव वल्हवत राहिली की आपोआप पलीकडच्या तीराला जाऊन पोचते. पाण्याचं चिंतन करावं लागत नाही. आपलं वल्हवण्याचं काम मात्र सतत नियमितपणे करावं लागतं. साधनेच्या बाबतीत अगदी हाच न्याय आहे. पण हे सगळं घडायला आधी सद्गुरू वचनावरती दृढ विश्वास पाहिजे. सद्गुरू म्हणतात तसं मनाला योग्य ती सवय लावली पाहिजे, तर मन त्या रस्त्यावरती येईल. त्या रस्त्यावर आल्यानंतर सद्गुरूंकडून मिळालेला नित्यानित्य विचार, विवेक दृढ धरून ठेवला पाहिजे. तो दृढ धरून ठेवला तर ज्ञानाचा वापर करून प्रपंचाला बाजूला सारता येईल आणि न जाणारा अहंकारही बाजूला जाऊन आत्मवस्तूची प्राप्ती होईल. पुढे समर्थ आता काय उपदेश करतात ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.